डोनाल्ड ट्रम्पने मोदींचं अभिनंदन केलं ट्विट करून पश्चिम बंगालमध्ये सरकार आल्याबद्दल. आणि हे बघून तमाम मोदी विरोधक आणि हिंदू द्वेष्टे आणि भारताचे द्वेष्टे यांच्या पोटात आग डोम उसळला. आणि त्याच्यातलाच एक उद्धव ठाकरेचा पाळीव श्वान राऊत याने ट्विट केलं. आणि त्याने काय म्हटलं ट्विटमध्ये, मिस्टर डोनाल्ड ट्रम्प, ही आमचा मामला आहे, निवडणुका, ह्याच्यात तुम्ही तोंड घालू नका. तुम्हाला माहिती आहे या निवडणुका चोरी करून लढवल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही काय मोदींचं अभिनंदन करताय. आणि खालती सही मारली राज्यसभा सांसद संजय राऊत. अरे बडव्या, ज्यावेळी ह्याच डोनाल्ड ट्रम्पने जगाला ओरडून सांगितलं होतं की ऑपरेशन सिंधू हमने रुकवाया, खोटं बोलला होता तो डोनाल्ड ट्रम्प, त्यावेळी तू नाही बोलला. त्यावेळी तू म्हटलंस का डोनाल्ड ट्रम्प, भारतात आणि पाकिस्तानचा मामला आहे, तू तोंड घालू नको. त्यावेळी म्हटलं नाही. त्यावेळी कुठल्या बिळात लपून बसला होता तू. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तुझ्या बाजूने बोलला तर तो बरा आणि मोदींच्या बाजूने बोलला तर तो वाईट. आणि डोनाल्ड ट्रम्पला लेटर लिहिणारा तू कोण आलाय? तुझ्यासारख्या माणसाला डोनाल्ड ट्रम्प संडास साफ करायला सुद्धा ठेवत नाही व्हाईट हाऊसमधला. व्हाईट हाऊसमध्ये ते संडास जे आहेत ना, ते साफ करणारे कर्मचारी आहे ना, ते तुझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड आहेत. आणि तुला जर तिथे ठेवला त्या संडासापेक्षा तुझी तोंडाची घाण जास्ती. आणि तू म्हणे डोनाल्ड ट्रम्पला तू हे देतो, ट्विट करतो. तुझी काय लायकी? ते निळू फुलेचे एक चित्रपटातले एक डायलॉग आहे. निळू फुले बसलेला असतो अध्यक्षस्थानी आणि एकटा कोणतरी मास्तर भाषण देत असतो. निळू फुले त्याला मध्ये मध्ये म्हणत असतो, अरे मास्तर, तुझा पगार किती, तू बोलतो किती. तसला तुझी लायकी आहे. तू उद्धव ठाकरेचा नोकर आणि राज्यसभा सांसद संजय राऊत म्हणून ट्विट करतो. हां, तुझी लायकी आहे काय रे? तो लोकांचं बघू नका, तुमचं बघा तुम्ही. हां, तुझी राज्यसभा सांसदी आणि थोड्या दिवसांनी जायची आहे. आता पाणी प्यायची तुझ्यावर पाळी आलेली आहे बघ. तुला पाणी पाजलंच BJPनं, शिवसेनेला काय शिकवायचं ते. उद्धव ठाकरे घरात, तिथं बंगालची वाघीण वाघीण म्हणणारा हा बोकड घरात बसला आहे. आणि आता तुझी राज्यसभा सांसदी गेली ना, घराकडे बैस मग अल्लाहू अकबर करत. टाळा घेऊन बस असं मी म्हणणार नाही, कारण तुम्ही त्यांचेच साथीदार. घराकडे बैस, दिवसात 5 वेळा करत बैस. बडव्या, बडव्या हा तुझाच शब्द आहे ना, तुलाच बडव्या म्हणतो. बडव्या म्हणजे काय? नॉटी. हां, तूच सांगितलं ना बडव्या म्हणजे नॉटी म्हणून. हरामखोरा, हट.